नमस्कार. आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे. विधवा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नक्की काय काय करावं लागतं, कोणती कागदपत्र लागतात, हे सगळं आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बरं, विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? पतीच्या निधनानंतर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक सुरक्षा आणि हक्कांसाठी सगळ्यात मोठा आधार काय असू शकतो? खरं तर हा एक खूप भावनिक आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे, जो अनेक कुटुंबांना सामोरे जावे लागतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विधवा प्रमाणपत्र. आता हे फक्त एक साधा कागद आहे असं समजू नका. अजिबात नाही. हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे. याच प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी योजना, वारसा हक्क आणि पेन्शन मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो. खरं तर हा त्यांच्या हक्कांचा एक भक्कम पाया आहे. चला मग वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, विधवा प्रमाणपत्राचं महत्त्व. पाहूया की हे इतकं महत्त्वाचं का आहे. हे बघा, हे प्रमाणपत्र म्हणजे एका प्रकारे अनेक लाभांची किल्लीच आहे. या एका कागदामुळे काय काय होऊ शकतं? तर वेगवेगळ्या सरकारी योजनांचा फायदा घेता येतो, संपत्तीमधला जो वारसा हक्क आहे तो सुरक्षित राहतो आणि पेन्शनसाठी अर्ज करता येतो. थोडक्यात काय तर आर्थिक स्थिरतेकडे टाकलेलं हे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. ओके, आता पुढचा मुद्दा. विभाग दुसरा, मुख्य आवश्यक कागदपत्रे. अर्ज करायचा असेल तर ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. चला बघूया काय काय लागतं. इथे मुख्य 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सगळ्यात पहिलं आणि अत्यंत गरजेचं म्हणजे पतीचा मूळ मृत्यूचा दाखला. तो महानगरपालिकेतून किंवा ग्रामपंचायतीतून मिळतो. दुसरं अर्जदाराचं स्वतःचं ओळखपत्र, म्हणजे आधार कार्ड, वोटर आयडी असं काहीही चालेल. आणि तिसरं म्हणजे पत्त्याचा पुरावा. त्यासाठी रेशन कार्ड किंवा लाईट बिल असं काहीही जोडता येतं. ठीक आहे, ओळख आणि पत्त्याचा पुरावा तर झाला. पण आता येतो पुढचा महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे नातं सिद्ध करण्याचा. अर्ज करणारी व्यक्ती ही मृत व्यक्तीची पत्नी आहे हे सिद्ध करण्यासाठी काही कागदपत्र लागतात. आता हे वैवाहिक नातं कसं सिद्ध करायचं, तर त्यासाठी इथे दिलेल्यांपैकी कोणतंही एक कागदपत्र चालतं. एकतर असं रेशन कार्ड ज्यावर पती आणि पत्नी दोघांची नावं असतील, किंवा मग लग्नाचं सर्टिफिकेट म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट. आणि तेही नसेल तर असं वोटर आयडी कार्ड ज्यावर पतीचं नाव लिहिलेलं आहे ते सुद्धा चालतं. चला पुढे जाऊया. आपला चौथा विभाग आहे प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्र. यात काही कायदेशीर गोष्टी आणि काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स येतात. यामध्ये अजून काही गोष्टी लागतात, जसं की एक प्रतिज्ञापत्र म्हणजे एक सेल्फ डिक्लेरेशन, वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. आता बघा, काही विशिष्ट योजनांसाठी जसं की संजय गांधी निराधार योजना, त्यासाठी उत्पन्नाचा दाखला पण लागतो. आणि हो, सोबत 2 ते 3 पासपोर्ट साईज फोटो ठेवायला विसरू नका. आता आपण जे प्रतिज्ञापत्र बोललो त्यातली सगळ्यात महत्त्वाची एक ओळ आहे. ती म्हणजे पतीच्या निधनानंतर मी अजून पुनर्विवाह केलेला नाही. हे वाक्य लिहून देणं किंवा ही घोषणा करणं कायद्यानं बंधनकारक आहे. याच्याशिवाय प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. बरं, सगळी कागदपत्र तर जमवली, पण आता अर्ज करायचा कुठे? तर त्यासाठी तहसीलदार कार्यालयात किंवा आपल्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जावं लागतं. तिथे हे प्रमाणपत्र मिळतं. इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार कोणती कागदपत्र लागतात हे तर सांगितलं आहे, पण अर्ज करण्याची जी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आहे, म्हणजे नक्की अर्ज कसा करायचा, फॉर्म कसा भरायचा, याचा सविस्तर तपशील या माहितीत दिलेला नाही. चला तर मग आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं ते एकदा पटकन आठवून घेऊया. आपला शेवटचा विभाग, महत्त्वाचे मुद्दे. वा, इथे बघा, सगळी माहिती एकाच ठिकाणी किती छान मांडली आहे. म्हणजे मुख्य कागदपत्र कोणती, नात्याचा पुरावा काय द्यायचा, कायदेशीर घोषणा कोणती करायची आणि बाकीचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स कोणते लागतील, सगळं एका नजरेत. या टेबलमुळे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला एकदम सोपं जाईल. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न विचार करण्यासारखा आहे की अशा ज्या प्रशासकीय प्रक्रिया आहेत ज्या कोणाच्या तरी आयुष्यासाठी एवढ्या महत्त्वाच्या असतात, त्या गरजू लोकांपर्यंत आणखी सोप्या, आणखी सुलभ कशा पोचवता येतील यावर खरंच आपण सगळ्यांनी मिळून विचार करायला हवा.